नमस्कार, एबी फूड कॉर्नर चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे एकदम खास, झणझणीत, तिखट, खमंग आणि चवीला तर इतकी भारी, एकदा खाल्ली की बाहेरची मिसळ खायची इच्छा होणार नाही। आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे आज आपण कोणताही रेडीमेड मिसळ मसाला वापरणार नाही, तर घरच्या घरी सुगंधित आणि खमंग मिसळ मसाला तयार करून त्याच मसाल्याने अस्सल चवदार मिसळ बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी मोड आलेली 200 ग्रॅम मटकी घेतलेली आहे। आता ती मटकी आपल्याला शिजवायची आहे, त्यासाठी मध्यम आचेवरती कढई ठेवली आहे। त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे। आता पाण्यामध्ये मटकी टाकून घेऊयात आणि त्यामध्ये अर्धा टीस्पून हळद आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली मटकी पटकन शिजली जाते। आता मेन मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी 1 वाटी सुके खोबरं, 2 बारीक चिरलेले कांदे, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, अर्धा टेबलस्पून धने, 1 टीस्पून खसखस, खडे मसाले घेतलेले आहे, 2 ते 3 तमालपत्र, लवंग 2-3, 2-3 मिरी, दालचिनी, थोडेसे साई जिरं, आलं घेतलंय, लसूण घेतलेला आहे अख्खा 1 आणि थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत। आता हे सगळे मसाले आपल्याला भाजायचे आहेत। त्यासाठी मंद आचेवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये सगळे खडे मसाले मी टाकून घेतलेले आहेत। आता ते भाजून घ्यायचे आहेत। त्यामध्ये तीळ पण टाकून घेतले, ते पण भाजून घ्यायचे आहेत। खसखस टाकून घेतलेले आहे, धने जे आहेत तेही टाकून घेतलेले आहेत। आता हे सगळं छान आपल्याला मंद आचेवरती खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। छान असे भाजले की एका प्लेटमध्ये मी ते काढून घेतलेले आहेत आणि थंड करायला ठेवलेले आहेत। आता आपण जे किसलेलं खोबरं आहे तेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खोबरं पण भाजताना मी तेलाचा वापर केलेला नाहीये, कोरडंच आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। ते पण मंद आचेवरती सतत हलवत खोबरं भाजलं की ते सगळ्या बाजूनी भाजलं जातं। छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत मी खोबरं भाजून घेतलं, तेही काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूयात। आता त्याच कढईमध्ये तेलाचा वापर न करता आधी कोरडाच कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। थोडासा कांदा भाजला की त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये छान पुन्हा आपला कांदा परतून घ्यायचा आहे। थोडासा त्याचा कलर बदलत गेला, म्हणजे जरा अर्ध्यापेक्षा जास्त भाजला गेला की त्यामध्ये आपण जे आलं, लसूण आणि कोथिंबीरीच्या ज्या काड्या आहेत ते टाकून घेणार आहोत। कोथिंबीरीच्या काड्यांमुळे मसाल्याला एकदम भारी अशी चव येते। आता हे पण सगळं छान असं भाजून घ्यायचं आहे। मस्त असा ब्राऊन कलर आपल्या कांद्याला सुद्धा आलेला आहे। गॅस बंद केलेला आहे आणि आता मसाला थंड करायला ठेवलेला आहे। छान सगळे मसाले थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी कोरडे मसाले म्हणजे खडे मसाले, तीळ, खसखस जे भाजलं ते आणि आपण तेलाचा न वापर करता भाजलेलं खोबरं, हे आधी सगळं बारीक करून घ्यायचं आहे। छान असं बारीक करून घ्यायचं आहे, जाडसर अजिबात ठेवायचं नाही। जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये थंड केलेले कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या ज्या भाजून घेतल्या होत्या, तो ओलसर असा मसाला असतो जरा, म्हणून तोही आता नंतर टाकून घेतला आणि तोही मिक्सर मधून पाणी न वापरता वाटलेला आहे। छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। जर तुमचं बारीक होत नसेल तर थोडंसं पाणी, 1 घोट पाणी टाकलं तरी चालेल, जास्त पाणी वापरू नका, कारण मसाल्याला चव अशी छान तेलाची सुटली पाहिजे म्हणून। आता आपली मटकी पण पहा छान शिजलेली आहे। आता ही गरम गरम मटकी आणि गरम पाणी असं सगळं वेगळं करून घ्यायचे। मटकी काढून घेतली आणि पाणी बाजूला एका भांड्यामध्ये काढून घेतलं। आता मध्यम आचेवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे। मिसळ बनवताना थोडंसं तेल जास्त लागतं, त्यासाठी मी 2 ते 3 टेबलस्पून तेल वापरलेलं आहे। तेल थोडंसं गरम झाले की त्यामध्ये मोहरी, जिरी, कढीपत्ता आणि अर्धा टीस्पून हळद टाकलेली आहे। 1 टीस्पून मी लाल तिखट घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त तिखट वापरलं तरी चालेल। आता त्यामध्ये आपण मसाल्याचं वाटण, जे मसाला आपण तयार केलता तो मसाला सगळा मी त्या तेलामध्ये टाकून घेतलेला आहे आणि छान असा आपल्याला तो मसाला मस्त मध्यम आचेवरती तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता छान असं तेल सुटलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे,
कारण आपण मटकी शिजवताना ते पाणी वापरणार आहोत, त्या पाण्यात सुद्धा आपण मीठ टाकलं होतं, म्हणून आता सुद्धा मसाल्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता 1.5 टीस्पून आपण कांदा चटणी मसाला टाकून घेणार आहोत. आणि तुम्हाला जर थोडासा झणझणीतपणा जास्त हवा असेल तर त्यामध्ये तुम्ही अजून 1 चमचा कांदा चटणी मसाला टाकला तरी चालेल. तो छान मिक्स करून घेतलाय, मस्त तेल सुटलेलं आहे. आता शिजवलेली जी मटकी आहे ती आपण पाण्यातून काढून घेतली आणि मटकी टाकून घ्यायची आहे. आता ही मटकी छान मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे, जेणेकरून मटकीला पण छान असा मसाल्याची चव आली पाहिजे त्यासाठी. आता ह्यामध्ये आपण मटकी शिजवलेलं गरम पाणी जे आहे ते टाकून घेणार आहे. आता पाणी जर कमी पडलं तर एक्स्ट्राचं वरनं पाणी टाकायचं आहे, तर तेही टाकताना गरमच टाका, जेणेकरून छान अशी गरम पाण्याने तर्री येते मिसळला आपल्या, आणि जो मसाल्यांचा जो चव लागते ना मिसळला तीही येते. आता छान पाणी टाकून झालेलं आहे, उकळी येऊन द्यायची आहे. छान उकळी आलेली आहे. आता बारीक कट केलेली आपण कोथिंबीर टाकून घेऊया, एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता 2 मिनिटासाठी आपल्याला मंद आच करून घ्यायची. 2 मिनिटं त्याला उकळी येऊन द्यायची मंद आचेवरती. अशी झणझणीत तर्री असलेली आणि घरगुती मसाल्यामध्ये तयार केलेली आपली मिसळ तयार झालेली आहे. धन्यवाद.